नेवाळी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी निवासी कैलासवासी पंडित तुकाराम पाटील यांचा 5वा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। त्याच दिवशी सकाळी 8 ते 9 दरम्यान प्रतिमा पूजन करून नंतर 10 ते 1 वाजेपर्यंत हबप भाषाप्रभू श्री जगन्नाथ महाराज पाटील सररांबे, मुख्य परीक्षक कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनी फेम यांचे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीनुसार कीर्तन व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला। यावेळी श्री मलंगड परिसरातील असंख्य मान्यवर, राजकीय व सामाजिक मंडळींसह वारकरी समाजही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्वर्गीय पंडित पाटील उर्फ नानांच्या मनोभावे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजाप्रती आदरभाव व्यक्त केला। कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर सर्वांनी सुग्रास भोजनाचा लाभ घेऊन आपापल्या प्रेमाच्या स्नेहगाठी घेऊन सामाजिक एकोपा जोपासला। तसेच या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून शोकाकुल परिवार, पत्नी गंगा भागीरथी जयश्री पंडित पाटील, सौ शकुंतला तुकाराम पाटील बहीण, वामन तुकाराम पाटील भाऊ, कुमार प्रमोद वामन पाटील मुलगा, विश्वनाथ वामन पाटील मुलगा, कुमार प्रशांत पंडित पाटील मुलगा, रणजित वामन पाटील मुलगा, कुमार सुशांत पंडित पाटील मुलगा आणि समस्त पाटील परिवाराने सर्वांचे मनापासून आभार मानून त्यांच्या प्रेमाचा निरोप घेतला। अशा प्रकारे श्रद्धांजली व पुण्यस्मरणाचा कार्यक्रम भावपूर्ण Amen.
राहिलेली इतक्या वर्षाची एकदम घातली वाटतं. विठाला विठाला सर्वांचे लाडके जगन्नाथ महाराज पाटील सरलांबे यांची आज आपल्या निवाली गावात प्रथमच कीर्तनाची सेवा झाली. महाराज आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमचे ग्रामस्थ आपले कीर्तन आवर्जून पाहतात, पण ते कुठे टीव्हीवर. आम्ही आज खरं तर आमचे ग्रामस्थांकडून आपले आभार व्यक्त करतो की आपण आमच्या या पाटील परिवारास आपली कीर्तनाची वेळ दिली. आज आपला कार्यक्रम पंढरपूर येथे कीर्तन आहे, तरी पण आपण वेळात वेळ काढून आमच्या या गावासाठी वेळ दिली. मी गावासाठीच बोलतो, कारण गावाला तिथे पाटील